हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अर्थात तलाठी महापदभरती 2019 दुसरा नांदेड जिल्हा आपण पाहतोय आणि या नांदेड जिल्ह्यासाठी रिक्त पदांच्या तलाठी पदासाठी भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहूया तलाठी महापदभरती 2019 जाहिरात नांदेड जिल्ह्यासाठी महापरीक्षा पोर्टल मार्फत राज्यातील गट क संवर्गातील तलाठी पदासाठी सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील नमूद पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। नांदेड जिल्हानिहाय रिक्त पदांचा आरक्षण निहाय तक्ता पाहूया। या ठिकाणी अनुसूचित जाती 5 अज 3 विजा अ 0 भज ब 0 भज क 1 भजड 0 विमाप्र 1 इतर मागासवर्ग 7 SEBC 8 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 4 खुला 13 पेसा 19 एकूण 62 अशा 62 पदांकरता ही जाहिरात नांदेड या जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया राबवली जाते। त्यामध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण 1 30% महिला 1 माजी सैनिक 1 प्रकल्पग्रस्त 1 अंशकालीन पदवीधर 1 अशी एकूण 5 अज सर्वसाधारण 0 महिला 3 एकूण 3 विजा अ 0 भज ब 0 भज क महिला 30% 1 एकूण 1 भजड 0 विमाप्र 1 सर्वसाधारण 1 इतर मागासवर्ग 7 एकूण त्यामध्ये सर्वसाधारण 0 महिला 30% 3 माजी सैनिक 2 प्रकल्पग्रस्त 1 भूकंपग्रस्त 0 अंशकालीन पदवीधर 1 एकूण 7 SEBC 8 त्यामध्ये सर्वसाधारण 6 30% महिला 2 एकूण 8 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकूण 4 पद त्यामध्ये सर्वसाधारण 2 महिला 1 माजी सैनिक 1 एकूण 4 खुला 13 त्यामध्ये सर्वसाधारण 2 त्यामध्ये महिला 7 माजी सैनिक 4 अशी एकूण 13 पद आहेत। पेसा क्षेत्रातील 19 आहेत। अशी या 62 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। वरील पदासाठी महापरीक्षा पोर्टल मार्फत खालील विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांकडून सदर जाहिरातीद्वारे दिनांक 1/3/2019 रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते दिनांक 22/3/2019 रोजी रात्री 11:59 पर्यंतच्या कालावधीत महापरीक्षा.gov.in या महापरीक्षा पोर्टलच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। याद्वारे असे देखील आवाहन करण्यात येते की जाहिरात प्रसिद्धीच्या दिवसापर्यंत म्हणजेच दिनांक 28/2/2019 रोजी सदर जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी आवश्यक अर्हता पात्रता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर करू नये। म्हणजे 28/2 म्हणजे फेब्रुवारी एंडपर्यंत या पात्रता असणं आवश्यक आहे। आता नेमक्या कोणती पात्रता किंवा कशा प्रकारे सर्व सिलेक्शन होणार आहे, वयोमर्यादा काय असेल, अभ्यासक्रम काय असेल याविषयी लवकरच एक नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती काही क्षणात येत आहे। तो पाहण्यासाठी अद्याप तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याच पद्धतीने पुढील जिल्ह्याची रिक्त पदांची माहितीचा व्हिडिओ सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती येत आहे, तो सुद्धा पाहायला विसरू नका। धन्यवाद।